तर मध्यरात्रीपासून आझाद मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि तरीही आंदोलकांची मैदानावर गर्दी पाहायला मिळते। जोपर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। गिरीश, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की कालपासून मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर संपूर्ण वातावरण या ठिकाणचं कसं आहे ते सुद्धा आपल्या लक्षात येईल। ठिकठिकाणी चिखल साचलेला आहे, पाणी साचलेलं आहे आणि तरी देखील मराठा आंदोलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी एकवटताना पाहायला मिळतात। सकाळची वेळ आहे, बरेचसे आंदोलक जे आहेत ते सध्या नाहरीसाठी गेलेले आहेत। मात्र जसं जसं दिवस वाढत जाईल, वेळ वाढत जाईल तसे तसे सगळे आंदोलक रेनकोट घालून या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते आणि संपूर्ण जे मैदान आहे ते सुद्धा ओसांडून वाईल अशी सुद्धा माहिती मिळते। आपण पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। बरीचशी नाराजगी या सगळ्या आंदोलकांमध्ये आहे, कारण सरकारकडून, महानगरपालिकेकडून यांची योग्य ती व्यवस्था जशी व्हायला हवी होती तशी होऊ शकली नाही। आणि दुसरीकडे दुर्दैव म्हणजे पावसाची जी रिपरिप आहे ती सुद्धा यांच्यावर सुरूच आहे। कालपासून पाऊस बरसतोय मुंबईमध्ये आणि त्यामुळे आझाद मैदान जिथे हे सगळे आंदोलक काल बसलेले पाहायला मिळाले त्या ठिकाणी आज चिखलाचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे। बाटल्यांचा खच या ठिकाणी पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय, थैल्या पडलेल्या आहेत, मात्र कुठलीही स्वच्छता या ठिकाणी नाहीये अशी खंत सुद्धा या सगळ्या मराठा आंदोलकांकडून व्यक्त केली जाते। ठिकठिकाणी त्यांनी छोटे छोटे टेंट सुद्धा बांधलेले आहेत आणि या टेंटमध्ये त्यांनी आता आसरा घ्यायला सुरुवात केलेली आहे। एकंदरीतच मुंबईमध्ये अशाच पद्धतीनं जर पाऊस पडत राहिला तर मात्र जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। मात्र मनसुबे जे आहेत मराठा आंदोलकांचे ते सुद्धा तितकेच मजबूत आहेत। जोपर्यंत ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा चंग यांनी बांधलेला आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा, आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। 10 वाजता ते प्रसार माध्यमांशी त्यासोबतच समाज बांधवांशी बातचीत करणार आहे। यामध्ये नेमकी काय चर्चा करणार आहे हे सुद्धा पाहण्यात नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।